गाइस, हेलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे ज्योती नितीन नेवरेकर ब्लॉग्स. तर आज मी तुमच्याबरोबर एक चिकन तवा फ्राय अशी ही रेसिपी शेअर करणार आहे. मी ही रेसिपी ट्राय केली आहे आणि खाऊनही बघितलेलं आहे. अप्रतिम झालेली आणि माझ्या फॅमिलीला पण खूप आवडली आणि मला पण खूप आवडली. दॅट्स वाय आय एम गोइंग टू शेअर विथ यू. सो चलो रेसिपीकडे वळूया. आणि 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 मी मिशोवरून शॉपिंग केलेली आहे. तर काय शॉपिंग केलं आहे हे पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो चलो कम ऑन लेट्स बिगिन. कम कम कम. तर आपण इथे रेसिपीकडे वळूया. मी 1/2 किलो चिकन घेतलेला आहे. स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण सगळ्यात अगोदर ह्याला मॅरिनेट करूया. ओके. तर मॅरिनेट करायला आपल्याला घ्यायचं आहे मीठ. त्याच्यानंतर आपण घालणार आहोत लाल तिखट मिरची पावडर. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत टर्मरिक म्हणजे हळद. आणि सगळ्यात शेवटी आपण घालणार आहोत याच्यामध्ये गरम मसाला. गरम मसाला इज ऑल युअर चॉईस. कुठल्या कंपनीचा कुठल्या ब्रँडचा घालायचा आहे. सो चिकनचा गरम मसाला आणि थोडंसं याच्यामध्ये दही. ओके. तर आता मी याच्यामध्ये अद्रक लसूणचं पेस्ट घातलेलं नाही आहे. तर तुम्हाला जर मिक्स करायचं असेल याच्यामध्ये अद्रक लसूणचं पेस्ट तर तुम्ही करू शकता. पण या रेसिपीमध्ये मॅरिनेट करताना अद्रक लसूणचं पेस्ट घालत नाही. त्याच्यामुळे हा मॅरिनेशन असाच असतो. तर मॅरिनेशन करून झालंय. आता मी ह्याला 1 किंवा 1.5 तासासाठी झाकून ठेवून देते. इथे आपण गरम मसाले घेऊया. गरम मसाल्यामध्ये घेतलेला आहे लवंग, दालचिनी, काळी मिरी, छोटी इलायची, बडी इलायची, तेजपत्ता आणि ह्याला आपण गरम जे तवा ठेवला आहे त्याच्यामध्ये तेल गरम झालंय आणि त्याच्यामध्ये सगळे अख्खे मसाले टाकलेले आहेत. अख्खे मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये हिरव्या कापलेल्या एक 7 ते 8 मिरच्या टाकायच्या आहेत. आणि ते टाकल्यानंतर जेव्हा मसाले चटचट असे आवाज करत चटकतील तेलामध्ये तर त्याच्यानंतर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा घालून घेतल्यानंतर 1-2 मिनिटं शिजवल्यानंतर आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचं आहे. व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि नंतर झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवल्यानंतर काही वेळेनंतर तुम्ही बघाल की कांदा जो आहे तो गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता आपल्याला टाकायचं आहे अद्रक लसूणचं पेस्ट. अद्रक लसूणचं पेस्ट जे आहे ते आपण आपल्या चवीच्या हिशोबाने घ्यायचं आहे. काही लोकांना लाईट लागतं, काही लोकांना मीडियम लागतं, काही लोकांना झणझणीत लागतं. तर त्या हिशोबाने घ्यायचं आहे. तर अद्रक लसूणचं पेस्ट टाकून झाल्यानंतर 1-2 मिनिटं परतलेला आहे आणि नंतर मी टोमॅटोज टाकून घेतले. टोमॅटो टाकून झाल्यानंतर 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर आता आपल्याला सगळे मसाले ॲड करायचे आहेत. मी चिकनचा गरम मसाला घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही ब्रँड घेऊ शकता पण चिकनचाच गरम मसाला लागेल. गरम मसाला, लाल तिखट आणि हळद टाकलाय आणि थोडंसं जिरा पावडर माझ्याकडे होतं तर ते जिरा पावडरही मी टाकलेलं आहे. जर तुमच्याकडे धनिया पावडर असेल तर तेही तुम्ही ॲड करू शकता. ऑप्शनल आहे आणि जर नसेल तर काही हरकत नाही. त्याच्यानंतर आपल्याला ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ढाकून असं ठेवून द्यायचं आहे. आता कांदा टोमॅटो जे आहेत ते व्यवस्थित मऊ शिजलेले आहेत. तर मॅरिनेट केलेलं चिकन जे आहे ते चिकन आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ह्याला एकत्र आपल्याला एकजीव करायचं आहे. आणि थोडंसं आजूबाजूने पाणी टाकायचं आहे कारण चिकन शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी लागेल. तर इथे मी खूप सारं धनिया जे आहे हिरवं ते चिरून ठेवलं आहे तर थोडंसं धनिया ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आता ह्याला व्यवस्थित एकत्र मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर ह्याला ढाकून थोड्या वेळ शिजायला ठेवायचं आहे. तर इथे उकळी आलेली आहे आणि जेव्हा आपण ढाकून ठेवल्यानंतर काढून त्याला असंच शिजत ठेवायचं आहे. त्याच्यावरती नंतर झाकण ठेवायचं नाही आहे. आणि जेव्हा थोडं 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 तुम्हाला दिसेल की हे घट्ट होत आहे तर लास्ट स्टेजला त्याच्यामध्ये तुम्हाला दही टाकायचं आहे. आणि दही टाकून झाल्यानंतर एक 5 मिनिटं शिजून घ्यायचं आहे बारीक आचेवर आणि वरतून मस्तपैकी कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. तर इथे बघा माझी ही रेसिपी तयार आहे आणि
खूप माउथ वॉटरिंग झालेली. आणि आज मी आंबोळ्या बनवलेले. तर आंबोळ्याबरोबर आम्ही खाणार आहोत तवा चिकन. तर चला मग बघूया नवरोबाचं काय रिस्पॉन्स आहे. आज मी भात बनवलेला नाहीये, भाकरी पण नाही बनवले, तर आंबोळ्या आणि तवा चिकन. तर रेसिपी जी आहे ती पास झालेली आहे, नवरोबाला आवडलेला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर मस्तपैकी तवा पुलाव चिकनचा बेत करून झालेला आहे आणि आम्ही छानपैकी खाऊन पण झालं आणि खूप टेस्टी, खूप यम्मी आणि खूप माउथ वॉटरिंग होतं. सो तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण हे नक्की आवडेल. कसं आहे, त्याच गोष्टी करून कधी कधी माणूस कंटाळतो आणि माझंही ॲक्च्युली सेम झालेलं की तीच बिर्याणी, तोच चिकनची ग्रेव्ही, तेच रस्सा आणि सगळ्यात मोठी गोष्ट आम्ही नॉनव्हेज खूप कमी खातो, त्याच्यामुळे नेहमी त्याच गोष्टी बनत होत्या घरामध्ये. दॅट्स वाय आय ट्राईड समथिंग डिफरंट. विचार केला की चला काहीतरी करून बघूया. सो करून टाकलं. ओके, नाव आय एम गोइंग टू शेअर विथ यू माय मिशो शॉपिंग, जे मी शॉपिंग केलेलं आहे. तर चलो, याच्यामध्ये मी 3 ड्रेसेस मागवलेले आहेत. पहिला ड्रेस मी मागवला तो मी बघितला पाण्यात टाकून आणि थोडासा श्रिंक झालेला आहे कपडा. दॅट मीन्स इट कन्सिस्ट कॉटन मटेरियल. ओके, कारण मला थोडंसं डाऊट होतं की हे एक्झॅक्टली कॉटन आहे की नाही. बट इट इज व्हेरी नाईस अँड व्हेरी काम सूथिंग टू अवर बॉडी. सो चलो, पहिला ड्रेस जे आहे मी तुम्हाला दाखवते, तो आहे हा ड्रेस. ओके, आणि आम्ही एकच पॅटर्नचे 3 वेगळे कलर्स मागवलेले आहेत. अँड लिटरली मला हे एवढे आवडले आहेत ना की मी 3 मागवले, मला, माझ्या मोठ्या मुलीला आणि बारक्या मुलीला. पॅटर्न सेम आहे, फक्त कलर वेगळे आहेत. तर आता जे आहे माझं आणि माझ्या मोठ्या मुलीचं आलेलं आहे आणि थर्ड पार्सल जे आहे ते अजून मला रिसीव्ह झालेलं नाही आहे. दॅट्स वाय आता सध्या मी 2 दाखवणार आहे तुम्हाला आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये जेव्हा ते पार्सल मला भेटेल तेव्हा मी नक्की तुमच्याशी ते शेअर करणार आहे. सो चलो, दीज आर चिकन करी कुर्तीज. ओके, सो चिकन कारी कुर्तीज, लखनवी कुर्तीज मला खूप आवडतात. इन शॉर्ट, कॉटन मटेरियल्स आय जस्ट लव बिकॉज दे आर लिटरली बॉडी कॅरिंग, व्हेरी सॉफ्ट, व्हेरी कम्फर्टेबल टू अवर बॉडी. जर आपण इचिंग, रॅशेस अशा टाईपचं काही नसतं. आणि माझे जे आहे कपडे, मी खूप नखरेबाज आहे. मला कपडे जे आहेत ते खूप असे मऊसूत, मोस्टली मी कॉटन प्रिफर करते बिकॉज मला इतर सिल्क टाईप वगैरे कपडे मी खूप कमी घालते. पण मला हे जे आहे हे एवढं आवडलेलं आहे ना की मी एक मागून बघितलं आणि मग त्याच्यानंतर फटाफट 2 ऑर्डर केले. सो फर्स्ट आपण बघणार आहोत कुर्ती त्याची. सो अशा प्रकारे ही कुर्ती आहे. व्हाईट कलरचा पूर्ण ह्याला वर्क आहे. अशा अस्तीनला पण असा हे एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि पूर्णपणे, आणि इथे कट जे आहे, कटला पण असा लेस आहे इथे, आणि इवन हे एंडला पण असं खूप छानसे असे फ्लोरल डिझाईन्स आहेत आणि खूप सुंदर आहे. कपडा एकदम छान आहे. आता याचं मी तुम्हाला प्लाझो दाखवते. याच्या खाली प्लाझो आहे जे खूप छान आहे. सो याच्यावर जे आहे हे अशा टाईपचे फ्लोरल डिझाईन्स आहेत जे कुर्त्यावरती आहेत आणि प्लस बॉटमलाही अशी पट्टी लेस नाही, जे डिझाईन बोलू शकतो ते डिझाईन आहे. आणि नेसल्यावरती एवढं छान आणि एवढं सुंदर वाटतं ना की आय जस्ट लव्ड इट. ओके, तर हा ड्रेस आहे तो माझा आहे, मी माझ्यासाठी मागवला आहे. आणि हा मला जो ड्रेस येतो तो XXL येतो, पण हा मी XXL मागवला आहे कारण धुतल्यानंतर हा कपडा थोडासा श्रिंक होतो. त्याच्यामुळे XXL ऑलरेडी मी XXL मागवलेला.
सो सेकंड जो ड्रेस आहे तो आहे पिंक कलरमध्ये. मी ॲक्च्युली मागवलेला बेबी पिंक कलर, पण आला मला राणी पिंक कलर. आणि हा कॅमेरामध्ये तुम्हाला रेड दिसतोय, हा ॲक्च्युली रेड नाही आहे, हा आहे राणी कलर. आणि हा पण सेम असाच आहे. आणि ह्याला पण अस्तीनला अशा टाईपचं एम्ब्रॉयडरी आहे. आणि प्लस जिथे कट आहे तिथे पण एम्ब्रॉयडरी आहे. आणि प्लस हा जो भाग आहे याचा, इथे पण लेस आहे, खालच्या दामन ज्याला बोलतात, समोरचं ओंझळ असते तिथे, तर याला पण लेस आहे, साईडला पण लेस आहे. कपडा पण खूप छान आहे. आणि याचं मी तुम्हाला प्लाझो दाखवते. सो दिस इज द प्लाझो. ओके. आणि हे डिझाईन आहे ह्याला. आणि द सेम खाली अशी पट्टी आहे, पट्टी मीन्स एम्ब्रॉयडरी वर्क आहे. आणि हे फ्लावर्स आहे. सो दिस इज सो सुपर्ब अँड सो नाईस. मला खूप आवडलं आहे, म्हणून मी तुमच्याशी मला हे शेअर करूसं वाटलं. सो दिस इज आय एम गोइंग टू वेअर नाव अँड देन शो यू. तुम्हाला एक आयडिया भेटेल की एक्झॅक्टली ह्याचा पूर्ण जो लुक आहे तो कसा आहे. सो चलो. सो दॅट वेअर द ड्रेसेस. आणि मला ड्रेस खूप आवडले आहेत. आणि एक गोष्ट, जर तुम्हाला मागवायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. सेकंड थिंग, एक साईज मोठी मागवा, बिकॉज कपडा श्रिंक होतो आहे. कपडा श्रिंक होण्याचा अर्थ आहे ते कॉटन आहे. इट्स अ बेसिक की जे कॉटन आहे ते श्रिंक होतं. त्याच्यामुळे एक साईज मोठी मागवा, कारण पाण्यात घातल्यावर ते श्रिंक होणार. एक्सेल असेल तुमचा साईज तर डबल एक्सेल मागवा, डबल एक्सेल असेल तर ट्रिपल एक्सेल. सगळे सायझेस अवेलेबल आहेत. 6 एक्सेलपर्यंत सायझेस अवेलेबल आहेत याच्यामध्ये. सो यू कॅन गो फॉर इट. माझ्यासाठी तर थम्स अप, 5 स्टार आहे. सो खूप छान आहे. सो ऑल वॉज दिस माय ब्लॉग. आणि आय होप सो तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल. सो आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली. बाय बाय.